नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 11मधून 12th स्टँडर्डमध्ये ट्रान्सफर होण्यासाठी किंवा कॉलेज बदल करण्यासाठी एक प्रणाली विकसित केली आहे. अर्थात ती पूर्ण विकसित झालेली नाही. आज दुपारी साधारणपणे त्या प्रणालीतला काही भाग हा आता आपल्याला पाहायला मिळतोय. जर का आपण इयत्ता 11वीमध्ये सन 2025-26ला इयत्ता 11वीमध्ये ऑनलाईन प्रवेश घेतला असेल तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी 11वीतून 12वीमध्ये कॉलेज ट्रान्सफर करण्याची प्रणाली विकसित काही प्रमाणामध्ये झालेली आहे आणि याच विद्यार्थ्यांच्यासाठी सध्या आहे. मग प्रश्न असा आहे की जे बाकीचे विद्यार्थी आहेत, मी मागे सांगितले, परराज्यातील असतील, इतर बोर्डचे असतील, यांच्या बाबतीमध्ये देखील ते धोरण असणार आहे. पण प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं पुढं दिवस सरकत आहेत तसं या आमच्या विद्यार्थ्यांना टेन्शन येत आहे. त्यामुळं दिवसभरामध्ये 2-2 मिनिटाला सारखे फोन या विद्यार्थ्यांचे येत आहेत. साहजिक आहे, त्यांना असं वाटतं की काही झालं तरी मला माझं कॉलेज जे मिळायला पाहिजे ते बदलून त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत आणि ते प्रयत्न करत आहेत. पण इथं महत्त्वाचं काय आहे की सुरुवातीला तुम्हाला आता MahaFYJCAdmissions.in हे गुगलवर टाईप करावं लागेल. तिथं टाईप केल्यानंतर क्लिक करा, इंटर करा. इंटर केल्यानंतर पेज ओपन होईल MahaFYJCAdmissions.in, किंवा जर तुम्ही PC किंवा लॅपटॉप असेल तर स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट असेल त्याला क्लिक करायचं आणि मग होमपेज ओपन होईल. त्या PCवर गेला तर पुढं FAQ आणि पुढं ट्रान्सफर 11 to 12th असं म्हटलेलं आहे, म्हणजे 11वीतून 12वीमध्ये ट्रान्सफर. आता त्याला क्लिक करायचं आहे. जर त्याच्या खाली दुसरं एक लॉग इन दिसतंय पहा, ते 11वीच्या मुलांच्यासाठी आहे, तुमच्यासाठी बिलकुल नाही आहे. त्यामुळं वर तुम्ही फक्त कुठं क्लिक करायचं आहे, ट्रान्सफर 11 to 12th त्याला क्लिक केल्यानंतर जे पेज ओपन होणार आहे तिथं ते रिक्वायरमेंट तुम्हाला द्यावी लागणार आहे. तिथं म्हणतात लॉग इन ID, तिथं तुम्हाला 11वीचा लॉग इन ID, त्यानंतर पासवर्ड, तो तुमचा गेल्या वर्षीचा पासवर्ड असणार आहे. ते ॲप्लिकेशन जे काही तुम्ही अर्ज ॲडमिशन घेतल्यानंतर जी प्रिंट तुम्हाला मिळते त्यावरती असणार आहे. त्यानंतर तुम्ही कॅप्चा भरायचा आहे, केप मी साइन इन करायचं आहे आणि लॉग इन खाली जनरेट होईल त्याला क्लिक करायचं आहे निळ्या पट्टीवर. क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होतं. त्या पेजवर तुमचं वेलकम, तुमचं नाव वगैरे ते सगळं असणार आहे. 11वीचं स्टेटस थोडं वर घेतलं तर निळ्या अशा वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या आहेत, त्याच्यावर ते स्टेटस सगळं दिलेलं आहे. आणि डाव्या बाजूला डॅशबोर्ड आहे, लेफ्ट साईडला डॅशबोर्ड आहे आणि तिथं त्याने म्हटलेलं आहे स्टुडंट ट्रान्सफर. त्या स्टुडंट ट्रान्सफरला तुम्ही क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिसेल स्टँडर्ड 11th अँड 12th ट्रान्सफर. स्टँडर्ड 11th to 12th स्टँडर्ड याच्यामध्ये पहिला पार्ट जो असणार आहे तो असा असणार आहे की चूज ज्युनियर कॉलेज फॉर युअर ट्रान्सफर, म्हणजे चूज ज्युनियर कॉलेजेस फॉर युअर ट्रान्सफर. आणि मग तिथं जे एक्झिस्टिंग स्ट्रीम असणार आहे, मीडियम असणार आहे, कॉलेजचं नाव असणार आहे ते तिथं असणार आहे. म्हणजे ते ऑलरेडी आहे, म्हणजे तुमचं तिथं असते दुकान, तुमचा ॲप्लिकेशन नंबर असल्यामुळं ते तिथं आहे. ते फक्त कॉलेजचं नाव तुम्हाला स्पष्ट दिसेल. त्यानंतर सिलेक्ट स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे, मीडियम सिलेक्ट करायचे आहे, डिस्ट्रिक्ट आहे. त्यानंतर एडेड एरिया म्हणजे तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर स्टेटस, मॅनेजमेंट टाईप म्हणजे एडेड अनएडेड वगैरे जे कुठलं असणार आहे ते. स्ट्रीम स्टेटस आहे किंवा मॅनेजमेंट टाईप म्हटलेलं आहे त्यांनी. त्यानंतर कॉलेज टाईप असणार आहे. कॉलेज टाईप म्हणजे गर्ल्स बॉईज कसं को एज्युकेशन वगैरे काय आहे ते. त्यानंतर असणार आहे कॉलेज नेम आहे आणि समजा UDIS नंबर असेल टाका, नसेल तर तुम्ही खाली सर्च ज्युनियर कॉलेज फॉर ट्रान्सफर म्हणून येईल त्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे हा पहिला पार्ट झाला.
त्यानंतर तुम्ही ज्यावेळी तुम्ही सर्च ज्युनियर कॉलेज फॉर ट्रान्सफर म्हणाल, क्लिक केला की तिथं पुढं जे पेज ओपन होणार आहे त्यामध्ये सिलेक्ट कॉलेज सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर त्याने खाली म्हटलंय ट्रान्सफर रिझन आदर म्हणायचं आणि त्याच्या खाली मेसेज, तुम्हाला काय मेसेज तिथं वर कळवायचा आहे, कॉलेज तुम्ही का बदलताय ते इंग्रजीमध्ये तुम्ही मराठीचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून आणा आणि ते तिथं तुम्ही भरायचं आहे. जे काय कारण असेल ते, तुला कॉलेज बदलायचं आहे ना, मग मला कॉलेज बदलायचं आहे हे माझं कारण आहे, माझं गावापासून लांब आहे, मला आर्थिक कारण परवडत नाही, व जे तुला म्हणायचं आहे ना ते तिथं टाईप करते इंग्रजीमध्ये करायचं, लक्षात घे. त्यानंतर मग पुढं खाली म्हटलेलं आहे त्यांनी सबमिट फॉर ट्रान्सफर. आता सबमिट फॉर ट्रान्सफर बऱ्याच पोरांनी किंवा अनेकांनी ते केलेलं नाही, कारण पुढं काय आहे हे आपल्याला माहीत नाही आहे, कारण ती प्रणाली हळूहळू डेव्हलप होत आहे. त्यामुळं काही जणांनी केलेलं नाही, परंतु एका विद्यार्थ्याने केलेलं आहे. त्याचं नाव आहे, मला वाटतंय अथर्व माळी. म्हणजे त्याचं नाव उल्लेख करण्याचं कारण म्हणजे मी व्हिडिओमध्ये जे तुम्हाला वारंवार सांगतोय की तुम्ही प्रश्न विचारायला शिका. मी जे सांगतोय तुम्हाला, DYD ऑफिसला भेटा, शिक्षणाधिकाऱ्यांना भेटा, जाऊन तुम्ही तुमच्या समस्या सांगा ना, बोला ना त्यांच्याबरोबर, त्यांना विचारायला शिका. आणि त्या पद्धतीनं त्यांनी बोलला आणि त्यांनी माझ्याशी पुन्हा संवाद साधले की सर असं असं मी बोललेलो आहे. म्हणजे एवढ्या संख्येतून एक विद्यार्थी भेटला की तो DYD ऑफिसला जाऊन भेटून आलेला आहे आणि आपला गुगल मीटिंग जी झाली त्यातले काही मुद्दे त्यांनी तिथं चर्चेला आणले, हे त्याचं खरं कौतुक करण्यासारखं आहे आणि म्हणून त्याच्या नावाचा उल्लेख मी इथं करतोय. तर त्यांनी ते ट्रान्सफर जे काय ज्युनियर कॉलेज म्हटलेलं आहे तर ते क्लिक केल्यानंतर सबमिट फॉर ट्रान्सफर ते पेज ओपन झालेलं आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलंय ट्रान्सफर ॲडमिशन समरी. ट्रान्सफर ॲडमिशन समरी जे आहे, म्हणजे तुम्ही ट्रान्सफर केलं, सबमिट फॉर ट्रान्सफर आहे, तर ते केल्यानंतर ट्रान्सफर ॲडमिशन समरी आहे. म्हणजे लगेच तुमचं ॲडमिशन होणार नाही बाळांनो, त्याचं कारण सांगतो. इथं जे काही डिटेल्स दिसत आहेत सगळे, स्टुडंट आहेत, एक्झिस्टिंग कॉलेज आहे, न्यू कॉलेज कोणतं आहे, ट्रान्सफर स्टेटस आहे, पेंडिंग दाखवलंय. आता हे पेंडिंग दिसतं, याचा अर्थ दिस मॉड्यूल और प्रणाली जी असणार आहे इज अंडर डेव्हलपमेंट. त्यामधल्या ज्या काही त्रुटी आहेत हे पहिल्यांदा घडत आहे, फर्स्ट टाइम, आणि त्यामुळं जसजशा अडचणी येत आहेत त्या पद्धतीनं ते हळूहळू त्यातल्या डेव्हलपमेंट आहे, त्यातले लूप फॉल शोधत आहेत आणि ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळं आपल्याला वाटतंय की लगेच, तर थोडा वेळ लागेल, परंतु ती प्रक्रिया सुरू राहणारी आहे. त्यामुळं ट्रान्सफर ॲडमिशन समरीपर्यंत आपण पोचलेलो आहोत. पण यामध्ये तुमच्या गोष्ट एक लक्षात आली असेल की त्यांनी असं म्हटलं होतं की अपवादात्मक परिस्थिती ज्यावेळी निर्माण होईल त्यावेळेस अशा विद्यार्थ्यांना जर 11वीतून 12वीमध्ये कॉलेज बदलायचं असेल तर ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. आणि तो भरत असताना त्याला ज्या कॉलेजमध्ये इयत्ता 11वी शिकत होता त्याच कॉलेजमध्ये जावं लागणार आहे. आणखीन एक आपण व्हिडिओ काढला होता, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की म्हणजे तिथं त्यावेळी त्यांच्या नोटीसप्रमाणे किंवा ज्या त्या वर्तमान पेपरमधल्या कात्रणावरनं की विद्यार्थ्याकडं जर एखादं डॉक्युमेंट नसेल, उदाहरणार्थ शाळा सोडल्याचा दाखला लगेच तुम्हाला आता मिळणार नाही आहे, तो अपलोड करायचा असेल तर तुम्हाला 11वीला जसं हमीपत्र भरून द्यायचं तशी आम्ही सोय करून देऊ असं त्यावेळी म्हटलेलं आहे. कदाचित ती सोयसुद्धा तुम्हाला उद्या परवा ही आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे तिथं डॉक्युमेंट एखादं मिळालं नाही, लगेच तुम्ही अर्ज केला आणि डॉक्युमेंट मिळालं असं होत नाही, तर तुम्हाला ते प्रक्रियेसाठी तिथं अडचणी येऊ नये म्हणून डॉक्युमेंट्स अपलोड म्हणून जो पार्ट आहे तो अजून इथं आपल्याला दिसत नाही. आता का दिसत नाही याचं काय कारण आहे, तर अंडर डेव्हलपमेंट हे एक असू शकेल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, कारण जे सर्क्युलर 19 जून 2026 शिक्षण संचालकाचं आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या कॉलेजमधून तो विद्यार्थी 11वी अर्ज भरणारा आहे ते कॉलेज, त्या कॉलेजनं काय करायचं आहे, तो प्रस्ताव पाठवायचा आहे. म्हणजे कॉलेज लॉग इन, जसं स्टुडंट लॉग इन तुम्ही काम करता तसं कॉलेज लॉग इन पण असेल. त्या कॉलेज लॉग इनवर काय येणार आहे ते अजून कॉलेजच्या लोकांना ते माहीत नाही आहे.
म्हणजे कॉलेज लॉग इनमध्ये कदाचित ह्या गोष्टी असणाऱ्या आहेत, म्हणजे पुढच्या डॉक्युमेंट्स अपलोड करण्याच्या वगैरे. अजून डिटेल्स नाही आहे, पण असं असण्याची शक्यता आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचा आणि कॉलेजचा दोघांचा विचार करूनच तो अर्ज पुढे जाणारा आहे. आता इथं अडचणी बऱ्याच येणार आहेत. विद्यार्थ्याने ती भीती व्यक्त केलेली आहे. परंतु मित्रांनो, जसं तुम्हाला वाटतं ना की मला कॉलेज बदलायचं आहे, मला बदलून पाहिजे, तसं शिक्षक पण म्हणतायत की जर हा विद्यार्थी गेला आणि विद्यार्थी संख्या कमी झाली तर मग मात्र आमची अडचण होऊ शकते. तर मित्रांनो, त्याही शिक्षकांना वाटतं की विद्यार्थ्यांना कॉलेज सोडून जाऊ नये. त्यामुळं दोघंही त्या ठिकाणी योग्य असणारे आहेत. पण यातनं मार्ग तरी काढला पाहिजे. मार्ग निघणार, परंतु तुम्हाला आणखीन थोडंसं थांबावं लागणार आहे. त्यामुळं प्रोसेस अंडर डेव्हलपमेंट आहे. डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी काय सुविधा आहे हे अजून माहीत नाही आहे. आत्ता आपण कुठंपर्यंत विद्यार्थी पोचलेले आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यामुळं थोडंसं आणखीन 1-2 दिवस हे हळूहळू डेव्हलप होई तोपर्यंत थांबावं लागेल. आणि त्याप्रमाणे सर्वच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी 11वीतून 12वी असेल किंवा CBSE वगैरे इतर मंडळांचं जे आहे ते निश्चित बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये कोणतीही शंका असणार नाही. मला वाटते तुम्हाला पुन्हा एकदा थोडंसं सविस्तर सांगितलेलं आहे. ही लेटेस्ट डेव्हलपमेंट आहे. कारण काम करताना अनेक अडचणी येतात, अनेक ठिकाणाहून दडपण येत असतात. त्यातनं हे मार्ग काढत जायचं म्हटलं तर थोडासा वेळ तर निश्चित लागतो. तर थोडा आपण वेळ पण देणं गरजेचं आहे. तर मला वाटतं आपण इथं थांबूया. धन्यवाद.